त्या समृद्धी महामार्गावरील शेळकेंचा अपघात प्रकरण कंटेनर चालक चौकशीसाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्याची माहिती मिळाली आहे। कंटेनर चालक जमाल वारिस याच्याकडे अपघातासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली। काल अपघातानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती। कंटेनर चालकाचं याबाबत म्हणणं आहे की हैदराबादवरून अहमदाबादकडे तो जात होता। शुक्रवारी दुपारी 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने गाडी गरम होत असल्यामुळे रस्त्याच्या बाजूने तो हळूहळू जात असताना मागून कार येऊन धडकली। आपली गाडी थांबलेली नव्हती, फक्त वेग कमी होता अशी माहिती या चालक जमाल वारिस यांना दिली आहे। फिर मैं निकला था हैदराबाद से जा रहा था अहमदाबाद। अच्छा, क्या हुआ फिर समृद्धि पे क्या हुआ? मैं आ रहा था, गाड़ी मेरा हिट हो गया था। अच्छा। कूलेंट नहीं था। हाँ। इसीलिए वो गाड़ी गर्म हो गया, मैं साइड जा रहा हूँ, एक्सीडेंट। तो ठहर गया था समृद्धि पे तो? जी सर, मैं उससे पहले 2-3 मरतबा रुक चुका था। रुका था कि गाड़ी चल रहा था तुझे? नहीं, उतनी टाइम तो चल रहा था, पहले रुका था। पहले रुका था। गाड़ी में बिगाड़ हुआ था तेरे? जी जी। तो क्या देखा, मतलब कैसे, मतलब ये सिर्फ एक्सीडेंट आवाज आया, मैं नीचे उतरा, शीशा में देखा, कुछ दिखाई नहीं था। नीचे उतरा तो देखा अंदर गाड़ी लगा था। अच्छा, नाम क्या है तेरा? जमाल वारिस। कहाँ से? अमेठी, उत्तर प्रदेश। जी। समृद्धी महामार्गासारख्या एक्सप्रेस वेवर कधीही कोणी 120च्या स्पीडनी सर्व्हिस लेनमध्ये गाडी चालवत नाही। ती गाडी सरळ सरळ येऊन जर एखाद्या ट्रकला रॅम झाली असेल किंवा ती पार्कड असताना ट्रक जर मागे येऊन त्यांनी रॅम केलं असेल तरच हे शक्य आहे। कारण ती गाडी जर मधल्या लेनमध्ये असली आणि त्याचा कंट्रोल गेला असता आणि ती वळली असती तर ती तिरकी असती। पण आत्ताच्या घटकेला दोन्ही गाड्या सरळ असताना का तर या गाडीनी त्या ट्रकला ठोकलंय किंवा त्या ट्रकनी रिव्हर्समध्ये येऊन या गाडीला ठोकलंय। त्याच्यात कुठेही म्हणजे 120च्या स्पीडनी कधीही कुठली गाडी इतक्या पार्किंग पोझिशनमध्ये येऊन कुठच्याही ट्रकला रॅम करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही। त्यामुळे शंकेला नक्कीच याच्यात वाव आहे। अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडींची त्यांच्यावर चौकशी झाली होती। आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत। त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत। याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील। तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू। हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। हे भोंदूबाबा खरातचा प्रश्न नाही, हा एका धर्माच्या बद्दल आज जो अविश्वास निर्माण झालेला आहे, हिंदू धर्माबद्दलचा जो अविश्वास पसरवण्याचं काम त्या भोंदू बाबाच्या कर्तृत्वाने निर्माण झालेला आहे आणि त्याला पाठीशी राज्यातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे। व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत। आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये। जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्यामागे कुठेतरी राजकारण आहे। हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भाऊलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही? आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे। म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता